श्री काळभैरव दिंडी सोहळा ज्याचं पांडुरंग सेवा मंडळाच्या सहकार्याने चालू असलेली 4थ्या वर्षाची ही पायी दिंडी सोहळा, त्याचबरोबर श्री संत दास गेनो पायी दिंडी सोहळा अकोळनेर या ठिकाणचे गुणीजन भाविक, त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्त परायण बालाजी महाराज, त्याचबरोबर गजानन महाराज शिंदे, अरुण महाराज असतील, बाप्पू महाराज कोळगे, त्याचबरोबर मृदंगाचार्य केदार महाराज विनेकरे, गणपत महाराज, संतोष महाराज वा आणि चोपदार आमचे गावचंच भूषण पठारे महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीनजी पठारे, त्याचबरोबर कोषाध्यक्ष हरिचंद्र थोरात बाप्पू, त्याचबरोबर सहसचिव आमच्यावरती निष्ठावंत आणि खूप प्रेम करणारे आमचे गोरख जनार्दन पठारे सर, त्याचबरोबर रमेश दरेकर सदस्य आणि माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगर वरून आलेले आमचे निळकंठेश्वर भजनी मंडळाचे मुळे असतील, त्याचबरोबर ते आरोग्य विभागाचं काम करतात, बजेट मध्ये सर्व्हिस करून कोरडे सर, डॉक्टर कोरडे सर सहकुटुंब या वारीमध्ये जवळजवळ छत्रपती संभाजीनगर वरनं 5-6 जण फॅमिली सहित या ठिकाणी सहभागी झाले. तसेच वाळवणे गावचे ही 4 वर्षापासून चालणारे ही वारी आणि ही वारी टिकवणारे सर्व आपण भाविक, प्रवचनकार, कीर्तनकार वाळवणे गावातील सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या चरणावरती सर्वांचा या आजच्या 5व्या दिवशीच्या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कीर्तनाच्या माध्यमातून मस्तक हे हा आनंद घ्यायचा असतो, हा परमानंद आहे. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे एक संवाद आहे, आत्म्याशी होणारा, शरीराशी नव्हे. ते कानाने नाही मनाने ऐकायचं असतं. तो संवाद होत असताना किंबहुना सोये जीव आत्मयाशी लाहे, तेथे जे होये तया नाम सुख. ते प्रेम, तो झरा वाहत असतो आणि ते मिळतं. म्हणून कीर्तन ही अवस्था आहे, व्यवस्था नाही. म्हणून आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय. ज्या ज्या वेळेस गजर होईल त्यावेळेस टाळी द्यायची, बोलायचंय.
बरोबर ना? देव कुठे? ज्या सुखात पहा ना, दहावीला शिकणारी मुलगी इथं कुठेतरी राहते जगताप वस्तीवर. काय तिचं भाग्य असेल ना, हे पूर्वजन्मीचं संचित आहे. संचित आहे खरंच. बोलावं लागलेलं नाही, काय परिचय नाही. मी म्हटलं कुणाच्या सोबत ही वारीमध्ये आली बाबा, मी जगताप वस्तीवर राहते म्हणे. इथं आली, टाळ घेऊन उभी राहिली. नक्कीच नक्कीच मीराबाई बनेल, नक्कीच मुक्ताबाई बनेल. तिला कळलेलं आहे देव, नक्कीच आपल्यालाही कळलेलं आहे. म्हणूनच ही वारी काढतो, म्हणूनच ही आपण दिंडी काढतोय. सोपं नाही ते, अवघड आहे, खूप खूप अवघड आहे. कोणतीही गोष्ट करतो ना, सत्याच्या मार्गाला जायला तर खूप अवघड आहे. कारण हा सत्याचा मार्ग आहे. देव भेटणं म्हणजे सत्य भेटणं आहे. असत्याला सोडून सत्याकडे जाणं म्हणजे देवाकडे जाणे. असत्याला बाजूला करणं, असत्य म्हणजे जे नाही त्याला आपण सत्य समजत होतो. ज्याला हे कळलंय, ज्याला हे कळलंय तेच हे वारीला निघालेले. विठ्ठल मग देव कुठे? कुठं आहे देव? देव कुठे आहे? कुठं पाहतो आपण देव? कुठं आहे? बोला बोला बोल. सुंदर वेळेलाच आमच्या पांडुरंग सेवा मंडळाचे, आमच्या वडिलांवरील मित्र आणि आम्ही नंतरचे मित्र असे असणारे सुखदेव महाराज. काय योग आहे खरंच. परमार्थाच्या वाटेवर निघलं ना, काय सोन्यासारखी माणसं मिळतात. हो, सोनं आहे, सोनं, सोन्यासारखी माणसं आहेत. म्हणून हा परमार्थ आहे, म्हणून हा देव आहे, कळलेला आहे. आणि मग तो देव कुठे आहे? देवाला आपण कुठे आहे समजतो. कुठे आहे देव? कुठे आहे ताई? सुशिवा ढवळे ताई, बरोबर. देव आपण समजतो, संसारिक माणूस समजतो, देवळामध्ये आहे. मूर्तीला देव समजतो. मूर्ती ही भगवंताचं सगुण रूप आहे. मग त्या सगुणाकडून आपल्याला जो निर्गुणाकडे घेऊन जाणार आहे, तो त्या मूर्तीपासून निर्गुणाकडे जाणार आहे. मग त्या निर्गुणाकडे आपण पोहोचलो ना, तेव्हा देव कळणार आहे. देव कळणार आहे. मग तो देव कळेल कधी? आपण जेव्हा देवात जाऊ, देवाची मूर्ती पाहू. मूर्ती कशी पाहतो आपण? सरळ उभा राहतो, हात जोडतो, बरोबर सर? हात जोडतो आणि काय करतो? हात जोडतो आणि
मूर्ती बघतो का? मूर्ती बघून घेतो आणि नंतर काय करतो? वज्रलेप केलाय पहा आता काळ भैरवाला नितीन शेठ. मूर्तीला हात जोडतो, पूर्ण पाहतो, अरे इथं हातार काय याचं रूप आहे, काय याचं स्वरूप आहे, हा पाहतो पाहतो आणि नंतर काय करतो आपण? काय करतो? बरोबर किसन सर दरेकर बरोबर सर. डोळे बंद करून घेतो, मूर्तीला पाहतो आणि डोळे बंद करतो. देव पाहायला गेलो, मूर्ती पाहायला गेलो आणि देव पाहायला गेलो, हात डोळे बंद करतो, हात जोडतो आणि डोळे बंद करतो. कुठे असतो देव? अभंगाच्या पहिल्या चरणात. देवा वसे चित्ती कीर्तन आपलं पंचपदी 8:15 चालू झाली. वेळ आपल्याकडे खूप आहे, खूप आहे की नाही? नाही, वेळ जास्त नाही आपल्याला. थकलेलो आहोत आपण, भागलेलो आहोत आपण, शरीराला थकवलेलं आहे म्हणून इथपर्यंत आलो. शरीराला थकवलं नसताना गावात असतो, घरीच असतो, झोपलो असतो. इथपर्यंत थकवलेलं आहे. थकवलं नाही, चैतन्य निर्माण केले म्हणून तुम्ही बसू शकले. कशामुळे मिळालं ते? वारी त्यासाठीच काढलेली आहे संतांनी. आपण त्यांना डोक्यावर घेऊन चाललो का? काय घेऊन चाललोय? काय उद्देश आहे ताई? आपण नाचतो, फुगड्या खेळतो, आनंद घेतो, पण त्यांना डोक्यावर घेतो आपण. कारण का? त्यांनी आपल्याला जगायचं शिकवलं नव्हे, देव दिलाय. कुठे दिलाय देव? देव वसे चित्ती, चित्तामध्ये दिलाय तुमचा, तुमच्या चित्तात दिला आणि त्याची अनुभूती दिली. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची संगत घडली पाहिजे. वारीमध्ये आपण जवळजवळ प्रत्येक वारीचं 20-25, मी एका वारीचं ऐकलं, किसनराव शहाजी महाराज आमच्या छत्रपती म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जवळच एक गाव आहे वैजापूर तालुक्यात खेडेगाव. त्या ठिकाणचे महाराज बोरगाव 40 किलोमीटर
दररोज 40 किलोमीटर चालतात, पण थकत नाहीत. पळतात, नुसते पळतात. तरुण पोरं घेतात सोबत आणि त्यांचं वय महाराजांचं आता 60 ते 70. बघा का थकत नाही ते? देव कळलेला आहे. त्यांनी देव चित्तामध्ये धरलेला आहे. आपण देव चित्तात नाही धरला. ज्यांनी धरला ना त्याला अनुभूती येत नाही. ज्यांनी चित्तात घेतला ना, ज्याच्या चित्तात आला, चित्तात येणं म्हणजे त्याची वशी, त्याची जागा आहे ती. संतांची आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं, देव चित्तामध्ये. देव मंदिरात गेले तुम्हाला कळणार आहे कुठे काय असतं. बऱ्याच मंदिराला आता अलीकडं कलियुगामध्ये VIP दर्शन चालू झालेलं आहे. बापू कारण आहे ज्यांना वेळ नाही किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे, जातात VIP दर्शन घ्यायला. लवकर भेटतं, लवकर दर्शन होतं, मूर्ती पाहतात, निघून जातात. आमचा सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य वारकरी, माळकरी असेल, टाळकरी असेल, गुणीजन असेल, लाईनला थांबतो. किती तास? किती तास? त्याचे त्याला गणनाच नाही. किती तास लागतील भीती नाही. आणि जेव्हा त्या भगवंताजवळ जातो ना, त्या भगवंताला नुसतं मूर्ती म्हणून नाही पाहतो, तो त्याला देवच म्हणून पाहतो. जो VIP ने जातो ना त्याचा भावच तयार होत नाही. कसा होईल? त्याने टाळच घेतला नाही, त्याने भजनच केलं नाही, त्याने वारीच केली नाही. हा अनुभव आहे. हा अनुभव तुमचा आहे का नाही? येतो का नाही तुम्हाला अनुभव? आलेला आहे ना? म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलात. इथपर्यंत जातात. येऊ नये तुम्ही काय नाचलात हरिपाठात, काय रस्त्याने आनंद घेतला, तो तुमच्या चित्तामध्ये आलेला होता म्हणून तो तुम्हाला भेटला. देव वसे चित्ती. बाबा आहे का नाही? मला वाटतं 60, 70, 75 वय. आनंद चेहऱ्यावर काय चैतन्य दिसतो. संसारात एवढे तुम्ही मेहनत घेतली असते ना, उमजून बसला असता. कारण तो संसारामध्ये देव नाही. संसारात शोधतो आपण, आपल्याला वाटतं हे केलं, माडी बांधली, एवढा पैसा मिळवला, मी सुखी होईल, आता मला सुख मिळेल, देव भेटेल. पण नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, सुख नाही कुठे आली या संसारा. प्रमाणे त्याला प्रमाणे त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या विषयात सुख शोधतो. पंचविषय हे शब्द, रस, गंध आहे का नाही? तिथेच आपण या विषयामध्ये सुख शोधतो आणि आपल्याला वाटतं देव तिथे, पण देव तिथे नाही. देव कुठे आहे? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याची संगत घडली पाहिजे आहे का नाही? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. वेळ कमी आहे म्हणून आपल्याला वारीतलं कीर्तन हे कमी वेळेत कमी शब्दात सांगणं गरजेचं आहे. म्हणून हे कोणाला आवडतं? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे. कोणाला आवडतं? अभंगाच्या दुसऱ्या वासना पुरवावी. संसारिकाच्या वासना, हे खावंसं वाटणं, ते खावंसं वाटणं, हे करावं वाटणं, काम वासना, त्यामध्येच तो सुख शोधतो. अनेक विषय, त्या विषयात तो अडकून जातो, त्या ठिकाणी शोधतो. परंतु संत श्रेष्ठ जगद्गुरु महाराज म्हणतात, मनाला काय आवडतं? ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तू भेटावा ही माझी वासना आहे. तू भेटावा, देव मला भेटावा. देव भेटावा नाही, माझ्या चित्तात असावा आणि तो
चित्तात आणि मनाने चालणारा असावा. माझ्या मनाने हे नको ते नको नाही, तूच असावा ते सांगतात. याप्रमाणे या ठिकाणी संतांनी जे सांगितलं हे आपल्याला